आपल्याला पूर्ण अनुभव आहे. आज बाबांची 31 थोडे चुकले भाऊ म्हणजे 31 पण 31 वर्षाची परंपरा बाबा गेल्यापासून आपण ती चालू ठेवली. त्या पुण्यतिथीत आजूबाज फरक पडला आणि यंदाची पुण्यतिथी तर फारच थोडी गेलो त्या जोड्याचा व्हायला म्हणजे अधिक वाद कोणाशिवाय कोणी काही खाल्लं म्हणजे ही प्रभाव कोणाची माणसाला प्रेरणा करणारे कोण आहेत एक सद्गुरू हनुमंतात आज सद्गुरू महाराजांची प्रेरणा झाली म्हणून आज आपला शिष्य वर्ग सर्व समुदाय प्रत्येक गावची जे हायवेमध्ये गाव आहे ना त्या गावची सर्व मंडळी या ठिकाणी हजर झाली. म्हणजे आज केवढं मोठं भाग्य आपलं समजलं पाहिजे. आणि पंढरपूर क्षेत्रामध्ये एवढा मोठा सप्ताह आपण बाहेर येऊन करतो म्हणजे आज आपल्या बाबांचे गोष्ट आहे. आज आपला 6वा काय 5 कार्यक्रम साहित्य झाले पण एकाही कार्यक्रमामध्ये टीकाचं कोणतं कार्यक्रम सुद्धा 5 परिजन झाले आणि 7 करारी मंडळी सुद्धा आपल्याला 5 झाले. ही कृपा कोणाची आहे तर एक बाबाची आहे. सद्गुरू सारिका आता वाटेला बरं राजाचे झाले तिने जाणलं होतं परमी विषयीचा अत्याचार पण जाणतेने पूर्वशीले तेने कार्य होईले जैसे मूळ शिक्षणे वळले शाखा बांधवर टाकलो तर आतेचे ससुर आले तर अशा या सद्गुरूचं आणि आपल्या हृदय मराठी ही पुस्तकाच्या टायमाला कोणतरी बोलून गेलं ते हरवणी असताना काही भूत आहे ते आपल्या हृदय करूया आता हृदय वैष्णवी पाहुणे या हृदय कलामध्ये त्याने गुरुला साचवलं त्याला कळलं आणि 5 वर्षाच्या वयापासून त्या देहावर त्या जरूर वाटाची कृपा त्यात मला कोणतं कमी पडलं. आज 78 वर्ष माझ्या वयाला झाली चालताना बोलताना थकवा येतो पण कीर्तनाला बसल्यानंतर प्रेरणा देणारी माझे गुरु आहे. तुझे 66 जाऊन सेवा होईना पण माझ्या हातून चर्चा होईल का त्यात एक बाबाच्या अरे राजा ठिकाणचा काय ठीक मागे मराठीया होते राजाची जो बायको असेल तर तिला भिक्षा मागण्याची पाळी येणार नाही तिला प्रत्येक लोणी जाणार नाही. तसंच सद्गुरू हनुमंतात महाराज ज्यांची कृपा आणि या देहावर असल्यामुळं आपल्याला कोणत्या पैकी कमतरता नाही. सद्गुरू हे प्रमाणे शीतल आणि अंतकरणातील रात्रीला प्रकाशित करणारी आहे म्हणून गुरुपौर्णिमेला त्यांची पूजा केली जाते. या दुःखरूपी अनुसारात एक वेळ गुरुकृपा हा ते खजिन आहे
व हीच गुरुकृपा मनुष्याला जन्म मृत्यूच्या भयंकर काळचक्रातून मुक्ती देते. ज्यांच्यावर गुरुकृपा झाली, ज्याने आत्मसात केली, तोच खरा धन्य आहे. ही युक्ती प्रतीक आहे. ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर गुरुची आवश्यकता आहे. अज्ञानाचा नाश करायचा असेल तर गुरुची आवश्यकता आहे. म्हणून आज आपण हनुमंतात मार्गाला शरण घेणार. या आदी विश्वाच्या उपाधीवरील चैतन्य हे गुप्त रूपाने हे सर्वांना कळतं, पण अंतःकरणापासून जे सात्विक आचरण करतात अशाच माणसाला त्या चैतन्य. ज्या आंब्याच्या झाडाला आंबे आले नाही तर आंब्याचा झाड निष्फळ आहे. तसं मनुष्य जीवनातून आत्मज्ञानरूपी फल प्राप्त झालं नाही किंवा शोकमोहापासून पार होण्याचं अमृतवाचं हाती लागलं नाही तर धान्य किती दाखववा, किती सत्ता मिळवा, किती प्रतिष्ठा मिळवा, किती मिळवा, पण जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत या जीवाचा उद्धार होत नाही. काही इच्छा केली उघडे परब्रह्मचा गोष्टी गुणविकारची शिक्षा किया सद्गुणची गोष्टी उघडे परब्रह्म आहे. शिष्याची इच्छा करणारी आहे, ते इच्छा करून आले सद्गुरू आहे. आपल्याला पूर्ण अनुभव त्याचा आहे. आपल्या सर्व मंडळीला त्यांचा अनुभव आहे. आपल्यापेक्षा मुळे त्याचा मला जास्तीच अनुभव आहे. पण बंधन आज आपण हे अनुभव ज्याने सद्गुरूची कृपा संपादन केली त्याला कधी कल्पवृक्षीच्या झाडाखाली बसल्यानंतर जी इच्छा आपण करतो ते आतून आलं. कल्पवृक्षी झाले तर काय त्याला कळलंच नाही आणि आपल्याला कळत नाही कल्पवृक्ष झाला. पण त्याच्या खाली बसल्यानंतर फारच वाटलं आहे झाड पण सावली व्यक्ती आहे. सावली जर चांगली वेळी तर बरं गाळ वाढत त्याला काय खायचं वाढत. आता तर इथं जेवण मिळलं तर फारून खाऊ. जेवण मिळलं म्हणजे बरोबर वेष्टान वजनाचं ताट थंडगार पाणी पिऊन घ्यायचं. पण पोटभर खाल्ल्यानंतर आपलं काय होते आपल्याचा बाळा एक प्रकारे एवढं झाली म्हणजे 4 वाजेपर्यंत वर्ण माणूस खाली येते का तर गंजीवाल्या पाया वळत 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 वाढत आहे. पण आपल्या गरीब माणूस सोडतात का तर हा पोटवा भरतोय. अन्नमय प्राण आहे बंधन सांगायचं कारण त्याला असं वाटतं आता थंडगार पाणी मिळालं जेवण मिळलं तिथं जर खाट झाली असते तर तिथे मस्त लोक असतो ते खाट आणि त्यांच्या सावलीत आपण बसलेला आहोत आपल्याला कोणती कमतरता आहे. कारण दिल्याने आपल्याला ज्यांनी जरी काही झाला की माझी गाडी महिनाभर चोरी गेली पण तरी कशाने जय राम जय राम जय राम. तर कशाला महत्व आहे नामाचे सत्वरी नावाने अवधान आणि तरुणी संसारी चालू झालो आणि जो नामरूपी नव्हे बसतो त्याला कोणत्या वेळी कमतरता नाही. पण नामरूपी नौकेत बसायला शिकावं. आज ज्ञानदेव नामदेव तुकाराम ही सर्वी मंडळी आणि कशाही कल्पना नामदेव महाराजांना गुरु नव्हते याची आपल्याला कल्पना आहे. पण 5 वर्षाचा नामदेव तुझं प्रिय मोरे हो
माझा नामा नामाचे सांगितला नामा मी बाहेर जातोय आईने सांगितलं बोलायचे त्याला बाळ लुटून गेलं आणि देवाच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि सांगितलं देवा नैवेद्य बाबा बाहेर गेले आणि नैवेद्य माझ्याकडे आला आता देव काही कसा काही आता आपण काय बोलले नाही आपल्याकडून गुलाबजाम जिलबी याच्याशिवाय जेवण झाली पण नुसतं वावरतात पण आपण माहित जेव्हा खायचा पण नावाने सांगितलं तेव्हा माझ्या वडिलांचा नैवेद्य तो खात होता आणि आज का खायला पण देवाने नैवेद्य खाल्लाच नाही पण नावाने सांगितलं मी देवाने विचार केला आणि गप्पा 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 आपलं खायचं आज 24 तास त्याच्या दाराच्या बरोबर असतोय दर्शनाच्या पाणी करतात या अधिक मात्रात तर माणसाची गरज आहे बाळा त्रास केलं पण देवाच्या द्वारी केले मुक्तीच्या देवाचं द्वार म्हणजे आत्मस्वरूप हे देवाचं त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एक क्षणभर उभं राहतं त्या क्षणभरा भूमिकेचा बाजूला ज्याही मुक्ती आहे त्या प्राप्त होतात पण अंतःकरणाचा तो जातो त्याच्यावर बारीक उभं राहतात पांडुरंग डोळ्यासमोर आहे डोळ्यासमोर आणून या हृदय कमलामध्ये देव राम तुझा हे तुझं आपला एक देव करून घ्यावा आणि केले वीर किंवा तुझा डोळे पण देव जरा आपल्या करता करून घ्यायचा असेल त्याने शरणता सद्गुरू शिवाय संताशिवाय लागेल म्हणून संत हे श्रेष्ठ आहे त्या संतांना शरणता आणि आनंदाने प्रेमाने परमेश्वराच्या स्वरूपामध्ये त्या बाबाने आपल्याला जे नाम दिलं की जिथं नाम ते लोक प्रमाणात केले वो नाम आणि ज्या नामाने सुरुवातीचे साधनात ते नाम कोणाला मिळाले आणि त्यानं नाम तीर्थयात्रा केल्या तरी हे पंचाक्षरी नाम कुठं मिळू शकला हे दोनच अक्षराचं ओळख एक परमेश्वराची आणि देवाच्या रूपाची वाणी हे कोणत्या सामुदायात नाही पण आपला सामुदायिक आपला पंच 12.5 पंचापैकी बैराग पंच हा श्रेष्ठ आहे अजून आपल्या बैराग पंचाचा जो वंश आहे तो जवळजवळ 3,500 वर्षाचा आहे तो अजून आहे चालुक्य त्याचे स्वदेशील आहे पहिल्या भाऊ आम्ही कोंबडीला घेतो आम्हाला काही कळत नव्हतं पावसाची घास केसाचं सारून पाणी घेतो त्या वेळेला त्या मिरवणूक त्या महाराजांची निघाली तर बाबाने आम्हाला ते दाखवलं तर सर्व माणसं नुसत्या जन्माला जर घ्यायचं असेल तर एवढंच काय अरे संसार कोण कर संसार कोणी सुटलं किती कमवणारा बरोबर काही येणार नाही मोकळ्या हाताने एकतर मोकळ्या हाताने जायचं आपल्याला माहिती आहे सिकंदर बाग येताने केवढं पण शेवटी त्याला कळून चुकला पण मोकळ्या हाताने आलं मोकळं जाणार आहे म्हणून त्याने सगळं आपण गेला मंत्रिमंडळाला सांगितलं मी आता लवकर जाणार आहे पण मी गेल्यानंतर एका हाताला संपत्ती ठेवा एका हाताला सैन्य ठेवा आणि माझी प्रेम यात्रा करा तेव्हा थोड्याच टायमात तो तिकडचा सांगितलं तुम्हाला एका बाजूला सैन्य ठेवले एका बाजूला संपत्ती ठेवली आणि प्रेम यात्रा काढली आता राजाचं प्रेम हजारो लोक त्या ठिकाणी ठेवलेले आणि प्रेम यात्रा काढली तिकडून घोष दिसला भैया घोष
काही सुद्धा घेऊन जात नाही. तसं बंधन आपण मोकळं केलं आहे आणि मोकळं केलं. आयुष्य फुकट घालू नका. आमचं आयुष्य माझं.
त्याला नम्यता नाही, त्याला कमीपणा नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे, आज सर्व पावलांची शिस्त माझे गुरु बांधव आज या ठिकाणी आले. एका एकाचा आवाज नाव चुकला असेल तर आम्ही सर्व करायचं त्यावर तुझ्या गावाशी यायची, तुम्हाला गोल व्हायचे, तुझ्या आमच्या नावे सुमोद मारायचे. पण नाही, आक्षेप याचा सप्ता आमचा सर्वांना माहित आहे. त्या आक्षेप विचारापासून 4 दिवस मोजायचे, पंचवीसशे सप्ता एवढे आजकाल कशाला पाहिजे. छापा वेळ झाला नाव एखादं नाव वाचलं नाही, आमचं नाव ज्ञानाकडे टाकावं मारायला सुरुवात. गुरुच्या पुढे नाव काय आहे त्या नावच पाहिजे. आता मी ना त्याच्या नाव घातलं किंवा सुनंदबाईचं नाव आपण घातलं भरतात कामांना आणखो नावाला आपण आज मान पान या भक्ती मार्गात नाहीये. काय नाही, आज सर्वांचे आणि परमात्मा आहे. जाणून सर्वांनी काम करा आणि सर्वांनी घटून या ठिकाणी. आज पहिल्या दिवसापासून हा जो शब्द काढला, आज संवादवर मोठ्या आनंदाचा प्रेमाचा सगळ्या माणसाने सर्व घराने सुरुवात केली. आज शिरोलीच्या बाया आमच्या मीनाताई म्हणा, तुमच्या नरेंद्रच्या बाया म्हणा, आज तुम्ही घरी असून सर्विस असता आपला तुम्ही पण बायाने पाठवायचे, बायाने हरिपाठ केला. बाया कीर्तनाला 4 घेऊन उभे राहतात, हरिपाठाला उभे राहतात, पण बायाने करतात. आज बायाने आम्हाला साथ केली आणि अशी चालू हे आहे तोपर्यंत द्या आणि माझ्या मागे सुद्धा तुम्ही सर्वांनी साथ करावी अशी विनंती. यांच्या जरा भावना आम्ही काढून घेतो, पण भावना माझ्या हात धरून विनंती आहे की भावना तुमच्यावर काम केलं. तुम्ही जर आता अंग टाकून जर काम केलं तर नाही. तुम्ही काय करता, तुम्ही काय नाही, कीर्तनवालो कोण आहे, सत्ता करणार आहे, मंडप घातला का, आचार्य बघितले का, आणि या जीवाने कुठपर्यंत आणि झडपट करायची गरज आहे. आता आपली ताकद नाही. मी तुम्हाला हातवरून सांगतो, पुढच्या वर्षी तुम्ही सर्व निवेदन तुम्ही करा. तुम्ही वापरून शहरा जी काही सत्य म्हणलेले आहे याने सर्वांनी आणि आपण खूप काम करायचं आहे. आता आपल्याला लोक चालत नाही, माझ्याकडे माणूस मध्ये करायची छाती होत लागली तर एका वेळेला जायचं बोलून तर आपल्याला काही जमणार नाही. तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे आणि आपल्या सगळ्या शिष्य मंडळामध्ये माझ्या गुरु बांधवांना विनंती आहे की बाबांचा फक्त सर्वांनी लक्षात ठेवा. एक दिवस का होईना पण या ठिकाणी हजेरी घ्यावा, कारण बाबाने तुम्हाला कोणती संकल्पना दिली आहे. आमचे हे अण्णा, आमचे उत्तम बुवा आपल्या गाडीला आपल्या दिंडी करता गाडी देतात. त्यांना विचारा एक गाडी असताना आता गाडी किती झाली अण्णा तुम्हाला? 10-11 गाड्या येते. त्या आमच्या संतोषच्याही 10-11 गाड्या आहेत. कारण वर्षातले 15 दिवस आणि आपल्या बाबांची त्याच्यावरती पूर्ण कृपा आहे. म्हणून वंदना आज बाबांची कृपा जर संपादन करून घ्यायचे तर संसार सागरात तुम्हाला कोणत्याच त्यांचा सुद्धा पडणार नाही. पण हा सप्ताह मात्र तुम्ही बोलू नका. अशी विनंती आहे. हाताची घडी पडा आणि प्रेमाने आमचे काय आठवत पाटणकर सकाळी त्यांना त्यावर आगापर्यंत राहू पुष्कळ कालच होतो. तुम्ही अजून आला नाही, तुम्ही आमचा अजून योजना ठरत आहे. माझ्या काही तुम्ही एकटं तरी पण या, पण गावाचं गाव बाजूला काय केली तर ताबडतोब ते दोघे आणि सर आले आणि होतं डॉक्टर ते पहिल्यापासून सप्त्यात आहे आणि मोठा आनंद तुम्हाला मोठा आनंद वाटला नाही का? मोठा म्हणजे आनंद काय या सप्त्यामध्ये तर हा आनंद व्यक्तीकरता सर्वांनी विनंती करते. म्हणून सर्वांना विनंती करा दादांची करा सुंदर भजन करा. भजन शोभन असेल
हाताची घडी सोडा. देवाने कोण दिले आपल्याला? गेली गेली मागे वाचे आणि गोड नाम गोड नाम घ्यायचंय तर करायचं आपण त्याला खायचे नाही. हात खाली हात खाली कोणी कोणी जिल्ह्यात त्याचं कोणी सातारा जिल्ह्यात हा शिवजयंती आहे. त्याला दाट सातारा जिल्ह्याची माणसं असते. साताऱ्याचं रत्न जर दुसऱ्या जिल्ह्यात पडलं तर वरती येतो आणि आता तुम्ही त्याची सातारा जिल्ह्याची
की पाषाण सुद्धा चालण्याला म्हणजे ज्यावेळेला सेतू बांधणार आपण त्यावेळेला सर्विस कधी तर पाषाण चालण्यात राहतं परंतु ती बाई पुराण निश्चयच मनापासून ऐकत असते बघितलेलं लक्षात 7 दिवसाच्या सप्त्याला बाया आहे त्याला विनंती आहे की उद्या जाताना नुसतं इथं झटकून जाऊ नका पालचक्रामध्ये ठेवून जा त्या आपण 7 दिवस काय ठसलं पाहिजे आणि त्या बाईच्या पालचक्रामध्ये ठसलं की पाषाण सुद्धा चालवलं जातं पण धर्मधर्मात आयोगाने पावसाचे दिवस असल्यामुळं पाऊस पडला आणि पुराण बंद होण्याच्या टायमात आठाका नदीला पूर आला म्हणला आता नाही पण निष्ठावंत भाव आणि हे बरोबर चुकून तिची निष्ठा असल्यामुळं ते सांगितलं महाराजांनी सांगितलंय पाषाण सुद्धा चालले जातात तर माणूस का करत नाही जबरी करते माणूस मग मास्टरचा खाल्ला नाही पण बुखारे गोविंद गोविंद आता नावच बोला तो काही नाही काय मला सांगा तो भंग नदी झाली आहे आणि ती पडली आता इतक्या टाकून नदीला पाणी काही लवकर संपतं का तो पुढं होता तो आणि पावसाचे दिवस आणि यायचं जायचं तुला पूर्ण एकादशी आहे आणि त्या एकादशीला बातची करता महाराजांना तुला आमंत्रण दिलं तर महाराज आज आमच्या घरी जेवायला तर महाराज लोकांना सगळं बोलावते तिकडेच लक्ष असते पोटात आणि महाराजांना चिपळून वाटी करत नाही माझ्या काही मस्त होत्या वासुदेव म्हणा तिकड म्हणा महाराज मग काय तुम्हाला त्या महाराजांना वाटतं बरं झालं बारकी आमंत्रण बाई चांगलं तुकडे जातात याला काय माहित नव्हतं नदीला आलेला महाराज त्या बाईच्या मागं बाई आपली पुढं आणि महाराजांनी नदीला पाणी पाहिजे सांगितलं पाहिजे त्या नदीच्या पलीकडं कसं जायचं पाणी तर भरपूर आहे डाळीचं तर झालं नाही ते सांगितलं महाराज तुम्ही 2 दिवसापूर्वी सांगितलं ना की पाषाण सुद्धा करण्यात लागतो मग आपण का करणार आहे तुम्ही जेवढं नाव सांगता म्हटल्यानंतर याच्यातून माझ्या बाई कोरोनाची वांगी पोळण आहे प्रत्यक्षात ते येतं का म्हणजे काय येत नाही मला अनुभव आहे म्हणजे ते का करा आवड तुमच्या बोलण्यावर माझा पूर्ण विश्वास आहे त्या नामावर मी पूर्ण लक्षात ठेवलं आणि रोज मी येते जाते त्याला तुम्ही माझ्या मागून नुसतं माझा पुढे झाला आता महाराज गुडघे तो पाणी कवडे तो पाणी राघोबाई म्हणाली बरं आता मग वाईने नदीला प्रार्थना ते रोज जशी मला रस्ता देते कसा आणि ताबडतोब गोभंग नदी झाली आणि महाराजाला घेऊन परत येताना जोड झालं पण परत आल्यानंतर परत पाणी आता बाई अहो म्हणजे मगाशी तर चालत असं ना पाहिलं पुन्हा तुझ्या पुढं झालं पुन्हा महाराज आली नाही म्हणजे सांगायचं कारण त्या बाईचा पूर्ण विश्वास होता पुरुषापेक्षा बायांच्या याच्यावर पूर्ण विश्वास होता आणि आपलाही समाज बघा तुमच्यापेक्षा त्या पावल्यांचा समाज शिकला काय कमतच आहे भारताला संस्कार देवी लागल्यामुळे भारत हा एक महान देश या देशामध्ये महिलाचा आई पत्नी बहीण हा देश महान आहे त्या पवित्र भूमीवर आपले देव प्रगट केले म्हणून खरोखराच्या बाया निर्माण केल्या कोणत्या त्या बदल त्याच्यामुळं तिच्या बाया सुधारल्याची काही विचारू तुमच्या पाया पडून सांगते आपल्या काही घडत आला तुमचा आदित्य आहे पण एकच बोल म्हणा एकच बोल म्हणा आपण कोणाला पंढरपुरा तुमच्या पाया पडून सांगते डायरेक्ट की जे कोणी
इकडे गड्यांना सांगितलं वयांना थोड्या येते इकडे सिंगा केला प्रत्येक गावात प्रत्येक गावात पाहिजे सरपंच आहे, उपसरपंच आहे, नगराध्यक्ष आहे. काय आणि सरकारने आता 50% मग तर काय आणि खरोखर बाया माणसं फार सुधारली. बाया कीर्तनकार झाल्या, बाया प्रवचनकार झाल्या. आपल्या शिरोलीच्या लाडूबाई किती सुंदर प्रवचन करतात. आता आपल्या बरकबाई किती साधे आहेत, किती साधे आहेत. प्रवचन करतील असं वाटत सुद्धा नाही. पण ते हे काय करतात पण या चित्रावर बसण्याची केवढी मोठी ताकद आहे. म्हणजे माझ्या महिला मंडळामध्ये मोठी ताकद आहे. म्हणून तुमच्या पायापर्यंत सांगते घरी आता अशी घरी पडा आणि प्रेमाने ध्यान करा. या गोष्टी माहितीचा प्रोजेक्ट शिकला पुढच्या वर्षी नाव मला विनंती आहे. आता काही म्हणत आलाय फक्त बाबांचे पद आपण म्हणूया आणि नंतर कार्यक्रम आज सगळं आनंदात स्मरणात आपल्यातून गेले नाही. बाबांचं छत्र आपल्यावरती आहे म्हणून आपण हे कार्यक्रम अरे बाबांचं नाव घेतल्याबरोबर बापू अरे तिला पाणी लागत नसतो. पाणी आपल्या शेजारी गोड मोकळी बाबांच्या हाताला बाबा तुमच्या आशीर्वादाने पाणी लागणार. बाबाला मावशीचं पाणी आणून बसलं आणि काय म्हणते त्याचे गुण लावली. 260 फुटावर असलं पाणी लागलं त्याचे कपा कोणाचे ते बाबांचे आहे. तर बंधना आज बाबांची आपल्यावरची पूर्ण कृपा आहे. आज एवढी मोठी वास्तू त्यांचीच कृपा आहे. म्हणून अशीच वास्तू पंढरपुरात सुद्धा व्हावी अशी आपली इच्छा आहे. आणि ती वास्तू होतो पुढे मी तुला
गेलं नाही बरं का. काय होते काय सांगता येत नाही, पण अंतकरणापासून माझी इच्छा आहे आणि ती सर्व पंच लोक आहे. माझ्या भाऊने जर लक्षात घेतलं, जर डोकं घातलं, तर हे कार्य आपण त्याच्या मागं करूया. अहो मंदिराचं नुसतं मनात घेतलं तर 2 लाख रुपयाचं मंदिर आपण होतो. भाऊने सर्वांच्या साथीने, मुंबईकरांच्या लोकांच्या साथीने आणि तेवढा मोठा आणि तो त्याच्या आपला तो मिरवणूक जी झाली ती आळंदीत कधीच कुणाची अशी मिरवणूक झाली नाही. अशी मिरवणूक आताही जी मोठी मिरवणूक झाली, केवढी माणसं आठवतात असतात माणसं, ही माणसं आधी एक कृपा यांची आहे. कारण आतेही अद्यापर्यंत असते त्या अजूनही आपली सर्व स्थळं बोलायला लागेल. पण बाबा गेलेले आहेत. बाबांचं छत्र अभ्यर्थी आहे. प्रत्येक गावामध्ये बाबाने 15 दिवस काढावे. या त्यांच्या नागात वाढी काही शिवमंदिर घेऊन आम्ही 20-22 तास आहे. सकाळी पोळ्या, संध्याकाळी पोळ्या, जेवणाचा थाट, कीर्तनाचा थाट आणि बाबांचा जो आवाज. इतकं सुंदर कीर्तन बाबांचा. आणि आधी म्हणजे राहण्याला आपला आरोपणाचा घेऊन अशी बोलून आम्हाला काही येत नव्हता. पण सांगायचं काय, नागनाथ वाडीची अशी पद्धत होती. चहा प्यायला माणसं गेली, माणूस घरात
केलं की ज्यांच्या आपाच्या आपल्या आपण काय असेल ना त्याच्यावर हळद कुंकू बोलवले आहे सरकारी झाला तोची दिवाळी सगळ्या घाटाचं काम नाही घाट करून काहीतरी डोक्यावर जायचं पण प्रत्येक वर्षी घाटाकडीला 15-15 दिवस राहतात म्हणजे अशी जुनी जी गावं आहे ती गावं फार वेगळी आहेत आणि पूर्ण बिमळे त्यांच्या अंतकरणामध्ये म्हणून त्यांना आज कोणत्या तरी कक्षेला कमतरता नाहीये म्हणून सद्गुरू साईकांचा इतरांचा लेखा पूर्ण करे राजाची कांता पाय वाले भराच्या दिगे कल्पतरू सर्वती झोपून काय मानू त्याला ज्ञानदेव म्हणे चरणो आता आज ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या प्रदेशांनी सर्व आणि काय 22 वर्षाच्या वयात एवढी उपस्थिती आणि 22 वर्षाच्या काळाला काही करत कधी लग्न होते एवढंच बघते पण 22 वर्ष निवृत्तीनाथ गोपाळ 40 भावंड ब्रह्मचारी नाही अरे ब्रह्मचारी शिकवलं साधन माणसात राहून त्याचं ब्रह्मचारी चिडतो त्यानंतर बाबा नेहमी आहे की जंगलात राहून जो ब्रह्मचारी राहतो तो आहे पण माणसात राहून जो ब्रह्मचारी राहील तोच नाही आता ते 4च निवडले त्यानंतर बाबा डॉक्टर तो महाराज म्हणजे अशी 4च निवड एवढ्या महाराज म्हणजे सांगायचं कारण आज ज्यांच्यावर देवाची कृपा होते त्यांच्यावर पूर्ण कृपा होते आपण आपल्या बाबांची कृपा पूर्ण आपल्यावरती करून घ्या 9:30 पूर्ण झालेले आहेत आणि आपण आता कार्यक्रम करूया तर सर्वांनी बाबांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणा आणि सर्वांनी पुराचा कार्यक्रम कोणतरी करोडे झाले की सर्वांनी पुरवून पण डोळे जाता येत आणि मूर्ती डोळ्यासमोर आणा महाराज सद्गुरु हनुमंदास महाराज की जय, सद्गुरु हनुमंदास महाराज की जय, गुरुदेवदास महाराज।